नमस्कार, मैं सौरभ राठौड़। आप देख रहे हैं शहर की खबरें। कुछ महीने पहले जो है महानगर पालिका में नगर सेवक के इलेक्शंस हुए थे, जिसमें बीजेपी कई मतों से जीत हासिल की थी। आपको बता दूं कि वो जीत को लेकर जो है मनसे की रेशमा तपासवे ने एक खुलासा किया है। जो आशा वर्कर जो है, जो बच्चों के लसीकरण के लिए घर घर जाकर बच्चों के कॉन्टैक्ट इंफॉर्मेशन लेते हैं माता पिताओं के, उस कॉन्टैक्ट्स को जो है उन्होंने बीजेपी को बेचा गया है। ऐसी ये जो मामला है सामने आया है। मनसे की रेशमा तपस्या ने हमें ये जानकारी दी है। आइए जानते हैं इस पूरे मामले पे उन्होंने हमें क्या जानकारी दिया और क्या खुलासा किया है। रेश्मा तपासे तुम्ही भाजपच्या महापालिकेच्या विजयाबद्दल आशा वर्कर्स या डेटा देण्यात मदत करत आहेत असं त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. नेमका मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे, की ज्या आशा सेविका ज्या आहेत, त्या आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कामाला आहेत आणि लसीकरणच्या नावाखाली बच्चोंच्या पॅरेंट्सचा डेटा त्यांच्याकडे असतो. आता विषय असा आहे, की जेव्हा आचारसंहिता लागली 15 डिसेंबरला, त्याच्यानंतर नरेंद्र मेहताजींनी मॅक्सेस मॉलच्या इकडे एका बँक्वेटमध्ये ह्या सर्व आशा सेविकांचं एक बैठक बोलावली. कारण त्या आशा सेविका त्यांच्याशी संलग्न असलेल्या युनियनमध्ये आहेत सगळ्या आशा सेविका आणि त्यामुळे त्या बैठकीला सगळ्या आशा सेविका गेल्या. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचे मोबाईल बंद करण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही फोटो वगैरे काही काढू नका आणि त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की एका आशा सेविकेकडनं कमीत कमी 100 ते 150 लोकांचा डेटा हवाय. डेटा म्हणजे काय हवंय, की व्यक्तीचं नाव, त्याचा फोन नंबर आणि कुठल्या विभागामध्ये राहिलाय, एवढी माहिती त्यांना द्यायला सांगितली. आणि त्यानंतर त्या दिवशी त्यांना एक पिक्चर पण दाखवला मॅक्सेस मॉलमध्ये, जो मराठी पिक्चर आलेला आशा नावाचा, रिंकू राजगुरूचा, तो पिक्चर पण दाखवला त्यांना. हा सगळा विषय घडल्याच्या नंतर मला ही माहिती माझ्या कानावर आली, की आशा सेविका म्हणजे इलेक्शन जेव्हा आपलं लागलं आणि इलेक्शन मतदानाच्या 3 दिवस आधी माझ्याकडे ही माहिती आली, की आशा सेविकांनी असा-असा प्रत्येक विभागातून 100 ते 150 एका आशा सेविकाने हा डेटा लोकांचा तो भाजपाकडे दिलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये 5-5 हजार हे घेतलेले सुद्धा आहे. आता माझा विषय असा आहे, की आशा सेविका ज्या आहेत, त्यांनी त्यांच्या ऑफ ड्युटी म्हणजे त्यांची ड्युटी संपल्याच्या नंतर त्यांनी काय काम करायचं तो त्यांचा विषय. माझा विषय असा आहे, की मी आता पालिकेकडे सगळ्यांकडे म्हणजे आरोग्य विभाग आहे, नंदकिशोर लहाने डॉक्टर त्यांच्याकडे मी पहिल्यांदा पत्रव्यवहार केला. पानपट्टे साहेबांकडे गेला जे अतिरिक्त आयुक्त आहेत. नंतर त्यांनी तो विषय नेला, की अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत आहेत त्यांच्याकडे इलेक्शनच्या हेड म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मग मी त्यांच्याकडे हा पत्रव्यवहार केला. डी राहुल चव्हाण साहेब यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला. त्यांना भेटले या विषयामध्ये. आता त्यांचं म्हणणं असं आहे, राहुल चव्हाण म्हणाले, की पालिका म्हणजे पानपट्टे साहेब असतील किंवा प्रियांका राजपूत किंवा आरोग्य विभाग यांच्याकडनं आम्हाला वैद्यकीय विभागाकडनं आमच्याकडे आलं तर आम्ही इथे तक्रार नोंदवून घेऊ. हे बरोबर आहे. पण वैद्यकीय विभाग असेल किंवा एम-बी-एम-सी आपली महानगरपालिका यांनी हा विषय गंभीरतेने घेतलेलाच नाहीये. आता हा डेटा असा आहे का, की पहिल्यांदाच चोरी झालाय? कारण ही कामं ह्या आशा सेविका प्रत्येक इलेक्शनमध्ये करत असतात. आपल्याकडची माहिती ह्या भाजपच्या नेत्यांना पुरवत असतात. मुद्दा हा आहे, की जे बच्चू आहेत ज्यांचे लसीकरण करण्यासाठी आशा सेविका जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या युनिफॉर्ममध्ये जेव्हा घरोघरी जातात आणि घरातले जे विश्वासू म्हणजे पालिकेवरती विश्वास आहे, त्या आशा सेविकेच्या युनिफॉर्मवरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाने ते आपल्या बाळासकट आई-वडिलांचं नाव ते आपलं देतात, फोन नंबर देतात आणि असा जो डेटा आहे तो डेटा म्हणजे ज्या रजिस्टरमध्ये त्यांच्या वहीमध्ये जे नोंद केलेला आहे, तो त्या त्यांच्या सेंटरला न न ठेवता त्या घरी घेऊन जात होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी हा डेटा ह्या भाजपच्या युनियन लीडरला दिलेला आहे. भाजपच्या नेताजीशी संलग्न असलेली युनियन आहे. त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या युनियन लीडरला त्यांनी हा डेटा दिला. आता हा डेटा माझ्याकडे याचे पुरावे आहेत म्हणजे माझ्या 12 नंबर प्रभागामध्ये जे आशा सेविका, जे फार वर्षापासून इथे कामाला आहे. त्या आशा सेविकेकडनं माझ्याकडे हा कबुली जबाब मी घेतलेला आहे. तिने सगळं कबूल केलेलं आहे, की हा डेटा आम्ही दिलेला आहे. पण मॅडम फक्त मी एकटीने नाही दिलाय.
तर सगळ्या मीरा भाईंदर मधल्या आशा सेविकांनी हा डेटा दिलेला आहे. कारण त्यांचे व्हॉट्सअपचे चॅट सुद्धा माझ्याकडे आहेत, की वोटिंगच्या आधी हा डेटा द्यायचा आहे, 100 ते 150 लोकांचा डेटा पाहिजे, कमी डेटा नकोय, तुम्ही कधीपर्यंत देणार आहे, हे सगळं त्या चॅटमध्ये. आणि हे चॅट जे आहेत, कारण काल लहाने साहेबांना जेव्हा मी फोन केला, लहाने साहेब म्हणाले, "मॅडम ते त्यांच्या ऑफ ड्युटी नंतर काय काम करत असतील तर ती जबाबदारी आमची नाही." ॲग्री. माझं पण म्हणणं तेच आहे. पण हे जे मेसेजेस फॉरवर्ड झाले ना, ते आशा सेविकांचा जो ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये मीरा भाईंदरमधल्या जेवढ्या आशा सेविका आहेत, त्या ग्रुपमध्ये आहेत. त्या ग्रुपमध्ये हे मेसेज आलेले आहेत आणि या ग्रुपमध्ये हा डेटा शेअर केला गेलाय. आणि याच्यावरती मला असं वाटतं, की वैद्यकीय अधिकारी म्हणून लहाने साहेबांनी याच्यावरती चौकशी बसवायला हवी होती. पानपटे साहेबांनी बसवायला हवी होती. प्रियंका राजपूत मॅडमने बसवायला हवी होती. पण एकानेही या विषयाला गंभीर न घेता ही चौकशी बसवली नाही. आणि माझा थेट आरोप आहे, की आपली आचारसंहिता लागल्याच्या नंतर आमदार नरेंद्र मेहतांनी ही बैठक का बोलवलेली? बरं, त्यांना हा लोकांची माहिती, नाव, फोन नंबर आणि विभागाचं नाव, हे आमदार नरेंद्र मेहताजींना किंवा भाजपच्या लोकांना हे कशासाठी हवं होतं? त्यांनी ह्या डेटाचं केलं काय पुढे? हा पण एक गंभीर विषय नाही, की तुम्ही कशासाठी घेतला आणि या माहितीचं तुम्ही पुढे केलं काय? पण याची चौकशी करणार कोण? याची चौकशी करायला आत्तापर्यंत, आता इलेक्शन संपून किती दिवस झालेत? जानेवारी 15 ला आपलं इलेक्शन झालंय. आता मार्च सुरू झालाय. अद्याप या विषयावरती चौकशी बसलेली नाही. मग महानगरपालिकेचे अधिकारी हे कोणाला घाबरतायत? आणि कशाला घाबरतायत? तुम्ही पगार कुठला घेताय? जर आमच्या आया भगिनी ज्या आहेत, माता भगिनी, ज्या 20 वयापासून ते 40-45 वयापर्यंत जे बच्चूंचं लसीकरण करण्याच्या ज्या वयात, ह्या वयातल्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत, यांचा डेटा हा एक थोरात, यांच्या युनियन लीडरचं नाव माझ्याकडे आलेलं आहे, थोरात. असे 10-12 युनियन लीडर आहेत यांच्या युनियनमध्ये. आता ह्याच्यामधला एखादा जर बाईल वेडा असेल, एक तुम्ही विचार करा, कारण असे असंख्य कॉल बऱ्याच महिलांना येत असतात. एखादा असेल विकृत प्रवृत्तीचा, याची काय गॅरंटी आहे, की तो एखाद्या महिलेला अश्लील कॉल नाही करणार त्या नंबरवरून, किंवा अश्लील मेसेजेस नाही करणार, किंवा तिचा विभागाचा पत्ता आहे त्या पत्त्यावर जाऊन तिला त्रास नाही देणार? ह्याची जबाबदारी कोण घेणार? पालिका घेणार, की आमदार नरेंद्र मेहता घेणार, की भाजपचे ते तमाम जे आता महापौर मॅडम बसलेले आहेत, उपमहापौर बसलेले आहेत, हे आमच्या मीरा भाईंदरच्या माता भगिनींची जबाबदारी घेणार का? पुन्हा महिला सुरक्षेचा विषय महत्वाचा नाहीये का? असे असंख्य प्रश्न आहेत आणि हा इतका गंभीर विषय. आणि म्हणून इलेक्शन झाल्यापासून मी भाजपवरती आरोप करते, की तुम्ही बोगस वोटर्स तयार केले, बोगस आधार कार्ड तयार केले. कारण हा डेटा मतदारांचा घेतलेला नव्हता. हा डेटा रॅन्डमली सगळ्यांचा घेतलेला आहे. ज्यांचं मतदानामध्ये नाव आहे किंवा ज्यांचं मतदानामध्ये नाव नाहीये, अशा सगळ्यांचा डेटा घेतला ह्यांनी. मग हा कशासाठी घेतला होता? आमदार नरेंद्र मेहता ह्या माहितीचं पुढे काय करणार होते, किंवा त्यांनी आतापर्यंत काय केलंय? हा सगळा चौकशीचा विषय. मॅडम, याबाबत तुम्ही तक्रार केली आहे, पण अजूनही तुम्हाला पाठपुरावा भेटलेला नाहीये. म्हणजे आरोग्य विभाग आणि महापालिका हे कोणातरी घाबरताय का, किंवा दबावाखाली येऊन हे लोक पाठपुरावा बसवत नाही आहेत का, चौकशी बसवत नाही आहेत का? काय चौकशी बसवायला ह्यांनी लगेच बसवायला हवी होती. एकमेकांच्या खांद्यावरती हे जे लोटांगण घालतायत ना, लहाने साहेब बोलतात वरिष्ठांकडे आहे, वरिष्ठ म्हणतात की नाही त्यांच्याकडे. असं जे ह्यांचं चालू आहे. आता कालही मी महानगरपालिकेमध्ये गेले होते, राजपूत मॅडमच्या इथे. त्यांचं होतं की नाही आम्ही पुढे पाठवलंय. लहाने साहेबांना फोन केला, ते म्हणतात नाही, वरून आमच्याकडे आदेशच आला नाही मॅडम चौकशीचा. हे असं चालू आहे, टोलवाटोलवीचं काम चालू आहे. आता डीसीपी साहेबांकडनं नवघर रोडला एपीआय राम सुरवसे यांच्याकडे हा विषय गेला. त्यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली. पण ते मला म्हणाले होते, की मी सोमवारी जातो आणि पानपट्टे साहेबांना वगैरे भेटतो, की या विषयात पुढे काय गेलंय. तर अद्याप त्यांच्याकडनं पण मला अशी काही माहिती आलेली नाही, की पुढे ह्या विषयाचं काय झालंय. खरं तर पारदर्शकता हे जे पिटला ना ह्याने ढिंडोरा, की महानगरपालिका पारदर्शकतेमध्ये नंबर 2 वरती आली आहे. हे जे आमदार नरेंद्र मेहताचं आलेलं ना मागे, ही पारदर्शकता आहे. तुम्ही इलेक्शनच अशा पद्धतीने लढलेले आहेत. तुमचे बोगस वोटर्स इथे आले, बोगस आयडी प्रूफ घेऊन आले. सगळ्या गोष्टी झाल्या. तुमची माणसं पैसे वाटताना पकडली गेली. हे पारदर्शकता आहे का?
आणि म्हणून माझा थेट आरोप आहे की हे जे मतदान झालं हे बोगस मतदारांवरती झालं, बोगस वोटर्सवरती झालेलं आहे, चीटिंग करून झालेलं आहे, पैसे वाटून झालेलं आहे. सुंदरकांडच्या नावाखाली लोकांना डिनर वाटून झालेलं आहे. सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरीला आपल्या हॉटेलमध्ये बोलवून त्यांना पैशांचं पाकीट देण्यापासून त्यांना डिनर देण्यापर्यंत अशा पद्धतीने म्हणजे आचारसंहितेचा एक विषय असा नाही ज्याचा भंग नाही झालाय. अशा सगळ्या मुद्द्यांवरती हे इलेक्शन लढलं गेलं आणि वारंवार तक्रार केली, पण कुणीही याची गंभीरतेने दखल नाही घेतली. एकीकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेला पारदर्शकतेचा अवॉर्ड भेटलाय, तेच दुसरीकडे महापालिकेचेच वैद्यकीय कर्मचारी लोकांचा डेटा घेऊन तो दुसऱ्यांना देतात. हे कितपत योग्य आहे? लोकांची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठे ना कुठे लीक करण्याचं काम जे आहे ते करत आहे. बघा पारदर्शकता तर राहिलेली नाही. आता तुम्ही महासभेमध्ये बघितलेलं आहे. एक तर त्यांच्याकडे थेट प्रक्षेपण आत्तापर्यंत झालेलं नाहीये. त्यांचे कोणतेही व्हिडिओज नाहीत, की महासभेमध्ये कोणता निर्णय पास करतात, कोणता नाही पास करत. पण यावेळेला महासभेमध्ये तुम्ही पत्रकारांनी पाहिलंय, मीही होते महासभेला उपस्थित, की ज्या प्रकारे पत्रकारांवरती दबाव आलाय, की तुमच्याकडे जर थेट प्रक्षेपण नाही तर ते आणा. कसली पारदर्शकता म्हणताय? कुठला ठराव जो आहे तो आमच्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या बाजूने झालाय ते आम्हाला कसं कळणार? किंवा आमच्या विरोध झालाय ते कसं कळणार? हे पारदर्शकता आत्ताच आपण महासभेमध्ये बघितलेलं आहे सगळ्यांनी. ते 60% जे टॅक्स वाढ आहे ना, ते अजून क्लिअर नाहीये की कोणावरती करतायत. त्या बदल्यात आमदार साहेबांनी हेही सांगितलंय, की हे टॅक्स वाढ जी आहे ती दर 5 वर्षांनी होते. 2018 मध्ये झालेली होती. 5 वर्ष होऊन गेलेत. पण आम्ही नवीन सोसायट्यांना लावणार आहोत. मग जुन्या सोसायटींना वाढणार नाही का असं वाटतंय का? जर 5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे पारदर्शकता कशामध्ये आहे याचं काही एक जण म्हणतोय भवन बांधायचं, एक जण म्हणतोय भवन तोडायचंय. पण यापेक्षाही महत्त्वाचे विषय आपल्याकडे असे आहेत. ड्रग्सचं रॅकेट पकडलं जातंय. वेश्या व्यवसाय चालू आहे दिवसा ढवळ्या भाईंदर स्टेशनच्या पूर्वेला, पश्चिमेला. असंख्य विषय असे आपल्याकडे आहेत. बॉटलनेक तुम्हाला माहितीच आहे. असंख्य विषय आपल्या मीरा भाईंदरमध्ये असताना सभेमध्ये किती महत्त्वाचे विषय घेतले गेले हे तुम्हाला माहिती आहे. आपण जे इलेक्शनमध्ये निवडून दिलं लोकांनी किंवा ते ज्या प्रकारे निवडून गेले. लोकांच्या हिताचा कोणता विषय झाला ते तुम्ही मला सांगा. कुठला विषय लोकांच्या बाजूने झालाय?